नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या तासिकेमध्ये आपण पुरवठ्यातील बदल चेंजेस इन सप्लाय हा घटक अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी मागील तासिकेमध्ये आपण पुरवठ्यातील विचलन याचा अभ्यास केलेला आहे. तर पाहूया पुरवठ्यातील बदल म्हणजे काय. किंमत स्थिर असताना इतर घटकातील बदलामुळे वस्तूचा पुरवठा बदलतो तेव्हा त्यास पुरवठ्यातील बदल असे म्हणतात. पुरवठ्यातील बदलाचे दोन प्रकार आहेत, ते पुढीलप्रमाणे. तर यापूर्वी जे आपण पाहिलं की पुरवठ्यातील विचलन म्हणजे काय, तर इतर घटक स्थिर असताना फक्त किमतीमध्ये बदल होतात. म्हणजे इतर जे घटक असेल, उत्पन्न, आवडीनिवडी, फॅशन, रोजगार, लोकसंख्या, हे जे घटक असतात ते घटक असे असतात, स्थिर असतात आणि फक्त किमतीमध्ये वाढ किंवा घट होते. परंतु पुरवठ्यातील बदलामध्ये इतर घटक काय असतात, बदलत असतात आणि किंमत स्थिर राहते. पुरवठ्यातील बदलामध्ये फक्त किंमत स्थिर राहते आणि इतर घटकातील बदलामुळे जे काही इतर घटक असेल त्या इतर घटकामध्ये बदल होतात. त्यामुळे वस्तूचा पुरवठा वाढतो किंवा कमी होतो, म्हणजेच बदलतो. तेव्हा त्यास पुरवठ्यातील बदल असे म्हटले जाते. म्हणजे किंमत स्थिर असताना इथे लक्षात घ्या, दोन घटक. पुरवठ्यातील विचलनामध्ये किंमत बदलते आणि इतर घटक स्थिर असतात, परंतु पुरवठ्यातील बदलामध्ये किंमत स्थिर राहते. ही जी किंमत आहे ती काय स्थिर आहे आणि इतर जे घटक आहे ते बदलतात. त्यामुळे इतर घटकातील बदलामुळे वस्तूचा जो पुरवठा आहे तो बदलतो आणि पुरवठ्यातील बदलालाच काय म्हणतात, पुढीलप्रमाणे दोन जे घटक त्याचे घटक केलेले आहेत. म्हणजे इतर घटक बदलल्यामुळे पुरवठ्यामध्ये जो बदल होतो त्यालाच पुरवठ्यातील बदल असे म्हणतात. तर त्यामध्ये दोन घटक पडतात. पहिला आहे पुरवठ्यातील वाढ किंवा वृद्धी. यामध्ये किंमत स्थिर असताना इतर घटकात बदल झाल्यामुळे, म्हणजे उत्पादन घटकांच्या किमतीत घट, कराच्या प्रमाणात घट, तांत्रिक सुधारणा इत्यादीमध्ये अनुकूल बदल झाल्यामुळे पुरवठा वाढतो, त्यास पुरवठ्यातील वृद्धी असे म्हणतात. त्यामुळे पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या उजवीकडे सरकतो. हे पुढील आकृतीवरून अधिक चांगल्या प्रकारे पाहता येईल. आता पुरवठ्यातील वाढ म्हणजे काय, तर किंमत स्थिर असताना आपण पाहिलं की पुरवठ्यातील बदलामुळे काय असते, किंमत स्थिर राहते आणि इतर घटकातील बदलामुळे इतर घटकामध्ये उत्पादन, कराच्या प्रमाणात घट, तांत्रिक सुधारणा यामध्ये काय होते, अनुकूल बदल होतात. हे जे सर्व घटक असतात उत्पादनामध्ये, उत्पादन घटकांच्या किमतीमध्ये, कराच्या प्रमाणामध्ये घट, म्हणजे कर जर वाढले तर किमती वाढतील, कर जर कमी झाले तर किमती म्हणजे साहजिकच कमी होणार. त्याचप्रमाणे तांत्रिक सुधारणामध्ये जर वाढ झाली तर उत्पादनामध्ये साहजिकच वाढ होते. आणि असे जे अनुकूल बदल असतात त्यालाच, त्या गोष्टीमुळे वस्तूचा जो पुरवठा असतो त्या पुरवठ्यामध्ये वाढ होतात आणि त्यास पुरवठ्यातील वृद्धी असे म्हणतात. ह्या ज्या सर्व घटकामुळे ज्या पुरवठ्यामध्ये वाढ होतो त्यालाच पुरवठ्यातील वाढ किंवा वृद्धी असे म्हटले जाते. आणि त्यामुळे काय होतं, जो पुरवठा वक्र आहे तो जो मूळ पुरवठा वक्र असेल तो मूळ पुरवठा वक्र त्याच्या उजवीकडे हा जो वक्र आहे तो सरकतो, मूळ पुरवठा वक्राच्या उजवीकडे. अशा प्रकारे पुरवठ्यातील वाढ किंवा वृद्धी आहे त्यामध्येच इतर घटकातील बदलामुळे जे अनुकूल बदल होतात त्यामुळे उत्पादनात वाढ होते, म्हणजेच पुरवठ्यामध्ये वाढ होते. आणि अशा पुरवठ्यात वाढ झाल्यामुळे जो अनुकूल बदल होतो त्यालाच पुरवठ्यातील वाढ किंवा वृद्धी असे म्हटले जाते. आणि त्यामुळे पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या उजवीकडे सरकतो. यामध्ये दोन वक्र पुरवठा वक्राचे आलेख दिलेला आहे. त्यामध्ये य अक्षावर नेहमीप्रमाणे किंमत आणि क्ष अक्षावर पुरवठा दिलेला आहे. त्यामध्ये आता इथे पाहू की किंमत दिलेली आहे क एवढी किंमत असताना ब एवढा पुरवठा आहे. परंतु किंमत स्थिर असताना
इथे काय किंमत स्थिर आहे, क एवढी स्थिर आहे किंमत. किंमत काय आहे, क जी आहे ती एवढी स्थिर आहे आणि पुरवठा ब वरून ब1 पर्यंत वाढलेला आहे. म्हणजेच किंमत स्थिर असताना असली तरीसुद्धा इतर घटकातील अनुकूल बदलामुळे पुरवठ्यामध्ये वाढ झालेला आहे. म्हणून जो मूळ पुरवठा वक्र आहे तो काय आहे, प. हा जो मूळ पुरवठा वक्र आहे तो मूळ पुरवठा वक्रहून दुसरा जो पुरवठा वक्र आहे प1 हा उजवीकडे सरकलेला आहे. म्हणजे एवढी वाढ झाल्यामुळे ब पासून ब1 एवढी पुरवठ्यामध्ये वाढ झाल्यामुळे पुरवठा वक्र हा पुरवठा वक्र बदलून प1 हा नवीन पुरवठा वक्र तयार झालेला आहे. यावरून आपल्या लक्षात आलं असेल की किंमत स्थिर असताना इतर घटकातील बदलामुळे वस्तूच्या पुरवठ्यात वाढ झाल्यामुळे मूळ पुरवठा वक्र जो असतो तो उजवीकडे सरकतो. इथे आपल्याला दिसत असेल की हा जो पुरवठा वक्र आहे, मूळ पुरवठा वक्र, त्याच्या उजवीकडे प1 हा नवीन पुरवठा वक्र स्थानांतरित होऊन तयार झालेला आहे. म्हणजेच हा जो पुरवठा वक्र आहे आणि पुरवठ्यामध्ये वाढ झाल्यामुळे हा प1 हा नवीन पुरवठा वक्र तयार झालेला आहे. अशा प्रकारे पुरवठ्यातील वाढ झाल्यामुळे नवीन पुरवठा वक्र तयार होतो. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे पुरवठ्यातील घट किंवा ह्रास, डिक्रीज ऑन सप्लाय. यामध्ये किंमत स्थिर असताना इतर घटकात प्रतिकूल बदल झाल्यामुळे उत्पादन घटकांच्या किमतीतील वाढ, करांच्या प्रमाणात वाढ, जुने उत्पादन तंत्र इत्यादीतील बदल झाल्यामुळे पुरवठा कमी होतो. त्यास पुरवठ्यातील घट असे म्हणतात. त्यामुळे पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्रांच्या डावीकडे सरकतो. हे पुढील आकृतीवरून अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. तर आता आधी आपण पाहिलं की पुरवठ्यातील वाढ, तर यानंतर आता आपण पाहतो पुरवठ्यातील घट. यामध्ये दिलेला आहे किंमत स्थिर असताना इतर घटकातील प्रतिकूल बदल. आधी काय होतं, अनुकूल बदल, आणि इथे काय प्रतिकूल बदल. प्रतिकूल बदल झाल्यामुळे उत्पादन घटकांच्या किमतीतील वाढ, करांच्या प्रमाणात वाढ, जुने उत्पादन तंत्र इत्यादीतील बदल झाल्यामुळे पुरवठा काय होतो, कमी होतो. हे जे घटक आहे, उत्पादन घटकांच्या किमतीतील वाढ, करांच्या प्रमाणात वाढ, जुने उत्पादन तंत्र इत्यादीमध्ये जर प्रतिकूल बदल झाला, जर करामध्ये वाढ झाली किंवा किमतीमध्ये वाढ झाली, जुने उत्पादन तंत्र असतील, तर त्या वस्तूचे उत्पादन कमी होणार आणि त्यामुळे पुरवठासुद्धा कमी होतो. त्याच पुरवठ्यातील घट असे म्हटल्या जाते. त्यामुळे काय होतं की जो पुरवठा वक्र आहे तो मूळ पुरवठा वक्राच्या डावीकडे सरकतो. हा जो पुरवठा वक्र आहे तो काय झाला आहे, जो मूळ पुरवठा वक्र आहे त्याच्या डावीकडे सरकलेला आहे. ते आपण आता लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया. यामध्ये आपल्याला या अक्षावर किंमत आणि क्ष अक्षावर पुरवठा दिलेला आहे. यामध्ये किंमत काय आहे, स्थिर आहे. ती एवढी किंमत स्थिर आहे. परंतु जो पुरवठा काय आहे, ब पासून ब2 पर्यंत कमी झालेला आहे. म्हणजेच इतर घटक किंमत स्थिर आहे, पण इतर घटकामध्ये बदल झाल्यामुळे पुरवठा काय आहे, प्रतिकूल बदल झाल्यामुळे पुरवठा कमी झालेला आहे. त्यामुळे मूळ पुरवठा वक्राचा जो आहे प1 हा जो मूळ पुरवठा वक्र आहे तो पुरवठा वक्र बदलून नवीन पुरवठा वक्र प2 हा नवीन पुरवठा वक्र तयार झालेला आहे. म्हणजेच आपल्या लक्षात आलं असेल की जर किंमत स्थिर असताना इतर घटकामध्ये जर प्रतिकूल बदल झाले, कर, उत्पादन तंत्र असे जे इतर घटक आहेत, त्या इतर घटकातील प्रतिकूल बदलामुळे पुरवठा काय होतो, कमी होतो. इथे ब पासून ब2 पर्यंत पुरवठा कमी झालेला आहे. त्यामुळे जो पुरवठा वक्र आहे तो हा जो मूळ पुरवठा वक्र आहे प1 हा बदलून नवीन पुरवठा वक्र तयार झालेला आहे, तो आहे प2. अशा प्रकारे किंमत स्थिर असताना इतर घटकातील प्रतिकूल बदलामुळे नवीन पुरवठा वक्र तयार होऊन तो पुरवठा वक्र डावीकडे तयार झालेला आहे. मूळ पुरवठा वक्र उजवीकडे आणि नवीन पुरवठा वक्र हा डावीकडे आहे. अशा प्रकारे आपल्या
जो पुरवठा वक्र आहे तो मूळ पुरवठा वक्र डावीकडे सरकतो. अशा प्रकारे आपण पुरवठ्यातील बदल, त्यामध्ये पुरवठ्यातील वाढ आणि वृद्धी आणि पुरवठ्यातील घट आणि ह्रास हे दोन घटक पुरवठ्यातील बदलामध्ये अभ्यासलेले आहे. त्यानंतर पुढील जो घटक आहे तो आहे खर्च आणि प्राप्तीच्या संकल्पना. अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या संकल्पना असतात. त्यापैकीच खर्च आणि प्राप्ती ह्या दोन महत्त्वाच्या आणि मूलभूत संकल्पना आहेत. त्यापैकी आपण आता खर्चाची संकल्पना अभ्यासणार आहोत. तर खर्च संकल्पना म्हणजे काय? तर संयोजक जेव्हा उत्पादनाचे कार्य करतो तेव्हा त्याला विविध उत्पादनाचे घटक वापरावे लागतात, जसे कच्चा माल, श्रम, भांडवल इत्यादी. या घटकांचा मोबदला द्यावा लागतो. या घटकावर केल्या जाणाऱ्या खर्चालाच उत्पादन खर्च असे म्हणतात. उत्पादनात वाढ झाल्यास उत्पादन खर्चातील जो वाढ उत्पादन खर्चामध्ये देखील वाढ होते. या खर्चामध्ये खालील 3 संकल्पनांचा समावेश होतो. आता ज्या संकल्पना आहेत, खर्चाच्या संकल्पना, हा जो संयोजक असतो तो उत्पादनाचे कार्य करत असतो आणि त्याला उत्पादनाचे कार्य करताना जे विविध उत्पादनाचे घटक असतात ते उत्पादनाचे घटक उपयोगात आणावे लागतात. जसे कच्चा माल असेल, श्रम असेल, भांडवल असेल, तसेच विविध प्रकारचे जे वेळोवेळी त्याला कार्य करावे लागतात त्या कार्याचा जो खर्च असतो तो सुद्धा यामध्ये समाविष्ट होत असतो. आणि हे जे खर्च असतात ते उत्पादन घटकामध्ये समाविष्ट होत असतात आणि या घटकांना जो मोबदला द्यावा लागतो त्यालाच उत्पादन खर्च असे म्हटले जाते. म्हणजे जे काही विविध घटक उत्पादनामध्ये कार्यरत असतात, उत्पादन करण्यासाठी उपयोगात आणले असतात संयोजकाकडून, त्या घटकांना जो मोबदला दिला जातो त्यालाच उत्पादन खर्च असे म्हटले जाते. आता उत्पादनामध्ये जर वाढ झाली तर साहजिकच उत्पादन खर्च देखील वाढेल, कारण उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी विविध उत्पादनाचे जे घटक असतात त्यामध्ये कच्चा माल असेल, श्रम असेल, भांडवल असेल, यामध्ये सुद्धा वाढ करावी लागते आणि ह्या घटकामध्ये वाढ करण्यासाठी त्याला जास्तीचा मोबदला द्यावा लागेल. म्हणजे साहजिकच काय झालेलं आहे, तिथे उत्पादन खर्च वाढलेला आहे. आणि हा जो उत्पादन खर्च वाढलेला आहे त्याच्या 3 संकल्पना आहेत. त्या 3 संकल्पनांचा अभ्यास आता आपण करणार आहोत. ही संकल्पना लक्षात आली. खर्च संकल्पना यामध्ये संयोजकामध्ये संयोजक जो असतो, जो विविध वस्तूंचे संघटन करून एका वस्तूचं उत्पादन करत असतो आणि त्या जे उत्पादनाचे घटक असतात त्याला जो दिला जाणारा मोबदला असतो त्यामध्ये त्याला विविध प्रकारचे मोबदले द्यावे लागतात आणि त्याचा समावेश उत्पादन खर्चामध्ये होतो. आणि या उत्पादन खर्चामध्ये जर वाढ झाली तर साहजिकच उत्पादन खर्च देखील वाढते आणि त्याचा समावेश त्याच्या 3 संकल्पना आहेत. त्या संकल्पनाचा अभ्यास आता आपण करूया. त्यामध्ये एकूण खर्चामध्ये आपण पाहूया. संयोजकाने वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादन घटकावर केलेला खर्च म्हणजे एकूण खर्च होय. उत्पादनाच्या विविध पातळ्यावर केला जाणारा एकूण खर्च, स्थिर आणि एकूण बदलता खर्च यांची बेरीज केल्यास एकूण खर्च मिळतो. आता एकूण खर्च म्हणजे काय? संयोजक ज्या सर्व गोष्टीवर खर्च करतो, काही खर्च स्थिर खर्च असेल आणि काही खर्च बदलता खर्च असेल. म्हणजे काही स्थिर घटक असतात आणि काही बदलता घटक असतात आणि या सर्व घटकांवर जो केला जाणारा खर्च असतो त्या सर्व घटकांची बेरीज म्हणजेच एकूण खर्च होय. उत्पादनाच्या विविध पातळ्यावर केला जाणारा एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च यांची बेरीज केल्यास एकूण खर्च मिळतो. म्हणजे जे काही स्थिर खर्च असेल आणि जे काही बदलता खर्च असेल याची जर एकूण बेरीज केली तर आपल्याला एकूण खर्च मिळेल. तर पाहूया आपण. सूत्र दिलेलं आहे. एकूण खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च प्लस एकूण बदलता खर्च, त्यालाच टोटल कॉस्ट इज इक्वल टू
टोटल फिक्स कॉस्ट प्लस टोटल व्हेरिएबल कॉस्ट असं हे एकूण खर्चाचं सूत्र आहे. एकूण खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च प्लस एकूण बदलता खर्च. तर यामध्ये स्थिर खर्चामध्ये पाहूया. स्थिर घटकावर केला जाणारा खर्च, उदाहरणार्थ जमीन आणि यंत्रे, हे जे घटक असतात ते घटक कसे असतात, स्थिर असतात, जमिनीमध्ये बदल करू शकत नाही. त्याचप्रमाणे जे यंत्र आहे ते एकदा कंपनी स्थापन झाल्यानंतर त्यामध्ये लगेच बदल करू शकत नाही आणि याचा समावेश स्थिर खर्चामध्ये होतो. त्यानंतर जो बदलता खर्च आहे त्यामध्ये जे बदलते घटक असतात त्या घटकावर जो खर्च केला जातो त्याला बदलता खर्च असे म्हणतात. यामध्ये श्रम, कच्चा माल असेल, ऊर्जा असेल, इंधन असेल, या घटकांचा समावेश बदलत्या घटकामध्ये होतो आणि या ज्या घटकावर खर्च केला जातो त्याचा समावेश बदलत्या खर्चामध्ये होतो. यावरून आपल्याला लक्षात आलं असेल इथे दोन खर्च आहे. स्थिर खर्च म्हणजे जमीन आणि यंत्रे या घटकावर केला जाणारा जो खर्च असेल त्याला स्थिर खर्च असे म्हणतात. आणि जो बदलता खर्च आहे त्यामध्ये श्रम, कच्चा माल, ऊर्जा, इंधन हे जे काही घटक असतात बदलणारे घटक, कारण हे जे घटक असतात हे कमी कालावधीमध्ये सुद्धा यामध्ये वाढ किंवा घट करू शकतो. हे घटक बदलणारे असतात. श्रम लगेच कमी जास्त करू शकतो. कच्चा माल असेल यामध्ये सुद्धा लगेच वाढ किंवा घट करता येतात. ऊर्जामध्ये सुद्धा आपण कमी जास्त, इंधन असेल यामध्ये सुद्धा लगेच बदल करता येतात. त्यामुळे याचा समावेश बदलता खर्चामध्ये होतो. आणि हे जे घटक असतात एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च, ह्या दोघांची बेरीज करून जो खर्च मिळतो त्यालाच एकूण खर्च असे म्हटले जाते. त्यानंतरचा घटक आहे सरासरी खर्च. यामध्ये सरासरी खर्च म्हणजेच प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च होय. एकूण खर्चाला एकूण नगसंख्येने भागल्यास सरासरी खर्च मिळतो. यामध्ये आपण पाहूया की एकूण खर्च म्हणजेच प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च. म्हणजे त्या एखाद्या कंपनीमध्ये ज्या काही समजा वस्तू उत्पादित होत असेल त्या प्रत्येक वस्तूच्या उत्पादनासाठी जो काही खर्च असेल त्याचा, प्रत्येक नगसंख्येचा जो काही खर्च असेल त्याचा समावेश म्हणजे सरासरी खर्च होय. आता एकूण सरासरी खर्च कसा काढायचा, तर एकूण जो खर्च असेल त्याला एकूण नगसंख्येने भागल्यास सरासरी खर्च मिळतो. ज्या वस्तू एखाद्या कंपनीमध्ये जे एकूण वस्तूच्या उत्पादन होत असेल त्या एकूण उत्पादनाला एकूण खर्चाला जर ते एकूण नगसंख्येने भागले तर आपल्याला सरासरी खर्च मिळेल. इथे सूत्र दिलेलं आहे. सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिला एकूण नगसंख्या. या सूत्रावरून आपल्याला सरासरी खर्च मिळेल. तिथे दिलेलं आहे ॲव्हरेज कॉस्ट इज इक्वल टू टोटल कॉस्ट भागिला टोटल क्वांटिटी. या सूत्रावरून आपल्याला सरासरी खर्च काढता येईल. इथे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. समजा 40 नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च 800 रुपये एवढा आहे. तर सरासरी खर्च किती, म्हणजेच 40 नगसंख्येच्या उत्पादनासाठी जर एकूण खर्च किती येत आहे, 800 रुपये येत आहे, तर त्याचा सरासरी खर्च किती, तर आपण आता सोडवूया. इथे सूत्र आहे सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिला एकूण नगसंख्या. इथे दिलेलं आहे एकूण खर्च किती आहे 800 रुपये आणि एकूण नगसंख्या किती झालेली आहे 40. तर याला जर आपण सोडवलं तर याचं जे उत्तर आहे ते किती येत आहे 20 रुपये. 4 कटले, 4 दुनी 8 आणि 20, अशा प्रकारे याचं उत्तर येत आहे 20 रुपये. म्हणजेच सरासरी खर्च काढायचा असेल तर सूत्र लक्षात ठेवा तुम्ही. सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिला एकूण नगसंख्या. या सूत्रावरून आपल्याला सरासरी खर्च काढता येतो. त्यानंतर तिसरी जी संकल्पना ती आहे सीमांत खर्च. सीमांत खर्च म्हणजे आपण पाहूया, एका जादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत खर्च होय. म्हणजेच एका जास्तीच्या वस्तूचे उत्पादन करण्यासाठी
एकूण खर्चात झालेली निव्वळ वाढ म्हणजेच सीमांत खर्च होय. समजा जर तो 100 वस्तूचे उत्पादन करत असेल आणि त्यानंतर जर त्याने 100 वस्तूचे उत्पादन करत आहे आणि त्यानंतर त्याने 101 वस्तूचं उत्पादन घेतलं, म्हणजे एक वस्तू वाढवली, तर त्या शेवटच्या एका वस्तूच्या उत्पादनामुळे एकूण खर्चात जी वाढ होते, एकूण खर्चामध्ये काही वाढ होईल, ती वाढ म्हणजे सीमांत खर्च होय. त्यासाठी सूत्र दिलेलं आहे. सीमांत खर्च बरोबर अधिक नगरसंख्येच्या उत्पादनानंतरचा खर्च वजा एकूण खर्च म्हणजेच सीमांत खर्च होय. एका जादा नगरसंख्येचे म्हणजे आपण पाहिलं की 100 वस्तूचं जर उत्पादन घेत असेल आणि त्यानंतर जर त्याने 101वी वस्तू उत्पादित केली असेल, तर त्या शेवटची एक जी वस्तू असेल त्यामुळे एकूण खर्चात जी वाढ होत असेल त्यालाच सीमांत खर्च असे म्हटले गेले. यामध्ये उदाहरण पाहूया. समजा 4 नगरसंख्येचा एकूण उत्पादन खर्च 2002 असेल आणि 5व्या नगरसंख्येचे उत्पादन केल्यास एकूण उत्पादन खर्च 250 एवढा येतो. तर सीमांत खर्च किती? तर इथे उदाहरण पाहूया पुन्हा. समजा 4 नगरसंख्येचा एकूण उत्पादन खर्च 200 रुपये असेल आणि 5व्या नगरसंख्येचे उत्पादन केल्यास एकूण उत्पादन किती होत आहे? उत्पादन खर्च 250 एवढा येत आहे. तर सीमांत खर्च किती ते आता आपण पाहूया. तर इथे सूत्र आहे सीमांत खर्च बरोबर अधिक एक नगरसंख्येच्या उत्पादनानंतरचा खर्च वजा एकूण खर्च. या सूत्रावरून आपल्याला इथे उत्तर मिळेल. तर त्याचा एकूण जो खर्च आहे तो खर्च किती आहे? 250 रुपये आणि 4 वस्तूच्या उत्पादनासाठी त्याला येणारा खर्च किती आहे? 200 रुपये आणि 5वी वस्तू त्याने जर उत्पादित घेतली तर त्याचा खर्च किती आहे? 250 रुपये. आणि या 250 रुपयामधून जर आपण 200 रुपये वजा केले तर आपल्याला मिळत आहे 50 रुपये. म्हणजेच त्याचे एकूण खर्च किती आहे? सीमांत खर्च 50 रुपये एवढा आहे. म्हणजे सीमांत खर्च म्हणजेच आपण पाहिलं की अधिक नगरसंख्येच्या उत्पादनानंतरचा खर्च वजा एकूण खर्च म्हणजे आपल्याला सीमांत खर्च मिळेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या 3 संकल्पना अभ्यासलेल्या आहे. खर्चाच्या संकल्पनामध्ये जी खर्चाची संकल्पना आहे म्हणजेच जे उत्पादनाचे घटक असतात, कच्चा माल, भांडवल, श्रम, त्याचप्रकारे कर, ह्या घटकामध्ये जर वाढ झाली तर त्याला विविध उत्पादन घटकावर खर्च करावा लागतो आणि त्यासाठी त्यामध्ये 3 संकल्पना दिलेल्या आहेत. एकूण खर्च, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च. म्हणजे ह्या 3 संकल्पनावरून आपल्याला एकूण खर्चाची संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे अभ्यासता येते. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण इथेच थांबूया. उर्वरित घटक ज्या प्राप्तीच्या संकल्पना आहेत त्या पुढील तासिकेमध्ये अभ्यासू. धन्यवाद.